अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या एका अशा बातमीने हादरलंय ज्याने माणुसकीला काळीमा फासलाय. काही काळापूर्वी महाराष्ट्रात अशोक खरात नावाच्या विकृताने केलेल्या कृत्याने खळबळ उडाली होती. पण आता अमरावतीच्या परतवाडा अचलपूर भागात जे समोर आलंय ते त्यापेक्षाही कैक पटीने भयानक आणि डोळे पांढरं करणार आहे. सोशल मीडियाचा वापर करून अल्पवयीन मुलींच्या आयुष्याशी खेळणारा एक नराधम पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. पण हे प्रकरण फक्त एका मुलापुरतं मर्यादित नसून यामागे एक मोठं सेक्स रॅकेट असण्याची भीती व्यक्त केली जाते. काय आहे हे प्रकरण? कशा प्रकारे 180 पेक्षा जास्त मुलींचे व्हिडिओ समोर येत आहेत आणि हा अयान अहमद नेमका आहे तरी कोण, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. परतवाडा पोलिसांनी नुकत्याच मुसक्या आवळलेल्या या संशयित आरोपीचं नाव आहे अयान अहमद तन्वीर अहमद. अवघ्या 19 वर्षांचा हा तरुण, जो दिसायला एखाद्या सामान्य कॉलेज विद्यार्थ्यासारखा वाटतो, पण त्याच्या मोबाईलमध्ये जे काही दडलं होतं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले. चिखलदरा रोडवरील एका ग्रामीण कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकणारा हा तरुण आपल्या गोड बोलण्याने आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी मैत्री करायचा. स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअपचा वापर करून त्याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं, त्यांच्याशी जवळीक साधली आणि नंतर त्यांच्या नकळत किंवा जबरदस्तीने त्यांचे अश्लील चित्रीकरण केलं. हा प्रकार इतका घृणास्पद आहे की आरोपीने केवळ व्हिडिओ बनवले नाही, तर ते सोशल मीडियावर प्रसारित करून त्या मुलींना बदनाम करण्याची धमकीही दिली. या प्रकरणाने गंभीर वळण तेव्हा घेतलं जेव्हा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दावा केला की या विकृताने एक दोन नव्हे तर तब्बल 180 हून अधिक मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवले. हा आकडा ऐकून संपूर्ण जिल्हा सुन्न झालाय. बोंडे यांच्या दाव्यानुसार हे केवळ एका मुलाचे काम नसून ही एक संघटित टोळी आहे. त्यांनी आरोप केलाय की या टोळीने विशिष्ट स्नॅपचॅट ग्रुप्स बनवून मुलींना ट्रॅप केले. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील मुलींचा समावेश असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे आमदार प्रवीण तायडे यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जरी सूत्रांकडून सुरुवातीला 10 ते 15 मुलींचा आकडा सांगितला जात असला तरी तपासाचा ओघ पाहता हा आकडा कितीतरी पटीने वाढण्याची भीती आहे. तुम्हाला आठवत असेल तर अशोक खरात प्रकरणात एका विशिष्ट पद्धतीने अत्याचार झाले होते. पण अमरावतीच्या या प्रकरणात तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा अतिशय भयानक वापर झालाय. चिखलदऱ्यातील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जर गेल्या 6 महिन्यांचे तपासले तर यामागचं मोठं रॅकेट उघड होऊ शकतं असा इशाराही अनिल बोंडे यांनी दिलाय. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, त्यांचे अश्लील व्हिडिओ शूट करणं आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करणं अशी या रॅकेटची मोडस ऑपरंडी असल्याचं दिसून येते. हे प्रकरण केवळ गुन्हेगारी नसून समाजाच्या नैतिक अधःपतनाचं आणि आपल्या मुलींच्या असुरक्षिततेचं सर्वात मोठं लक्षण आहे. परतवाडा पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. आरोपी अयान अहमद सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून फॉरेन्सिक टीमद्वारे त्यातील डेटा रिकव्हर केला जातोय. मात्र या प्रकरणातील सर्वात दुर्दैवी बाजू म्हणजे बदनामीच्या भीतीपोटी अद्याप एकही पीडित मुलगी किंवा तिचे पालक अधिकृत तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीयेत. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जनतेला आवाहन केलंय की पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन दिलं जाईल. त्यामुळे पालकांनी न घाबरता पुढे येऊन या नराधमाला शिक्षा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं. अमरावतीच्या प्रकरणाने प्रत्येक आई-वडिलांच्या मनात धडकी भरवली आहे. आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर कोणाशी बोलते, काय करते याकडे लक्ष देण्याची आता वेळ आली. हे प्रकरण केवळ एका अयान अहमद पुरतं मर्यादित नाही, तर अशा अनेक सायबर शिकारींपासून आपल्या मुलांना वाचवणं गरजेचं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष महिला अधिकारी आणि सायबर तज्ज्ञांची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरते. या प्रकरणातील सत्य काय आहे हे लवकरच पोलीस तपासातून समोर येईलच. पण तोपर्यंत समाजाने सावध राहण्याची आणि अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची गरज आहे.